धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे महायोग पीठे तटे भीमरथ्यान वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किरिया स्मरण भोय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तिरमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी जवार करी संताच्या जवार करी संताच्या जवार करी संताच्या धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आजच्या उत्तम सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून धर्म पालनाचा संकल्प एका अर्थाने करतायत. आपल्या अवताराचं प्रयोजनच एका अर्थानं स्पष्ट करतायत. महाराज म्हणतात की या भूतलावर आमचं येण्याचं प्रयोजनच हे आहे की आम्हाला धर्माचं पालन करायचंय, त्याचं आचरण करायचं आहे. आणि धर्माच्या नावाखाली जे पाखंड निर्माण होत आहे, ज्यानं धर्माचंच पांघरून पांघरलेलं आहे पण तो मूलतः अधर्म आहे, त्याला पाखंड म्हणावं आणि त्या पाखंडाचं आम्हाला खंडन करायचंय. महाराज म्हणतात हेच सकारात्मक निश्चितीने सांगतात की आमचं काम आहे. आणि अर्थात हा धर्म रुजवायचा असेल, वाढवायचा असेल तर नामस्मरण, सद्विचारांचा प्रचार प्रसार, भक्तीचा प्रचार प्रसार तो झाल्याशिवाय धर्म रुजत नाही, धर्म वाढत नाही. आणि म्हणून बीज वाढवावे नाम. अर्थात हे कार्य करण्यासाठी महाराज म्हणतात काही वेळा थोडंसं तीक्ष्ण बोलावं लागलं तरीही चालेल. कदाचित तेच आमच्या या धर्म कार्यासाठी हत्यार म्हणून ते शब्द आम्ही उपयोगात आणू. आणि हे काम करताना धर्म पालन करायचे, पाखंडाचं खंडन करायचे, हे काम करताना कुणाची भीड तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ठेवणार नाही. लहान आहे की मोठा आहे हे न पाहता ही गोष्ट समाजासाठी, धर्मासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला
अभंगातील चारही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर मांडला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगावर समर्पित करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. मुरंबी तालुका इगतपुरी गेली 25 वर्ष नियमाप्रमाणे पार पडत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री प्रभू रामचंद्राची पुण्य पावन भूमी आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा हा सगळा परिसर आणि त्यांचेही आशीर्वाद आहे. इगतपुरी मठाच्या आधिपत्याखाली चालणारा या भागाचा परमार्थ पूज्य श्रद्धेय माधव महाराज फुले यांचेही आशीर्वाद मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पाठीशी आहेच. ज्या गुणीजनांच्या मान्यवरांच्या उपस्थितीनं या सगळ्या कार्यक्रमाचा हा भक्तीचा आनंद द्विगुणित होतो. वारकरी संप्रदायाला व्याख्यानाबरोबरच विवेचनाबरोबरच गायनाचीही गरज आहे, कारण लावणी मृदंग श्रुती टाळ घोष असं म्हटलेलं आहे. त्याशिवाय हा ब्रह्मरस होत नाही. नुसतं विवेचन आणि व्याख्यान असेल तर ते कदाचित ब्रह्मज्ञान होईल, पण त्या ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मरस होण्यासाठी हे सगळं लागतं. टाळ मृदंग वीणा गायक वादक. आणि म्हणून ब्रह्मज्ञान तर ज्ञानोबारायांच्या अगोदरही या भूलोकात लोकांना मिळतच होतं. माऊलींनी, नामदेवरायांनी, तुकोबारायांनी, सकल संतांनी आम्हाला ब्रह्मज्ञान नको म्हणाले. तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान, पण ब्रह्मरस मात्र त्यांनी सेवन केला. विठाला आदरणीय गायनालंकार वारकरी संप्रदायात महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत मोठं नाव आहे असे आमचे परमस्नेही तुकारामजी आरोटे महाराज, आपल्या या गावचे सुपुत्र आणि गायनामध्ये ज्यांचं महाराष्ट्रावर ख्याती आहे, हरिभक्तीपरायण गायनाचार्य रोहिदास महाराज मते. रोहिदासजी महाराजांची आणि आमची भेट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात होत राहील. म्हणजे कधी 10 वर्षापूर्वी वाड्याला भेट झाली, कधी 2 वर्षापूर्वी नागपूरला भेट झाली, कधी महिना 2 महिन्यापूर्वी अन्य कुठे झाली. म्हणजे सातत्यानं आम्ही भेटत होतो, परिचय होता. परंतु आज त्यांच्या या भूमीमध्ये आणि आपणा सर्वांना भेटण्यासाठी येण्याचा योग या ठिकाणी आज आला. मृदंगाचार्य म्हणून या ठिकाणी सेवा देणारे वारकरी संप्रदायातील अत्यंत मान्यवर मृदंगवादक आमचे श्री हरिभक्तीपरायण चव्हाण महाराज, त्याचप्रमाणे आमचे सर्व आदरणीय गुणीजन मंडळी, या भागामध्ये वारकरी संप्रदायाच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारी आदरणीय हरिभक्तीपरायण कीर्तनकार मंडळी, काळकरी, समोर बसलेले सर्वच क्षेत्रातील मान्यवर वडीलधारी मंडळी, आमचे सर्व तरुण बांधव, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनी, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि आज आपल्या या सप्ताहाला आणखी एक विशेष अशा गोष्टीची जोड लाभलेली आहे. ते म्हणजे महाराष्ट्र ज्यांनी घडवला, वाढवला, हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी जागवला, असे रयतेचे राजे, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये 2 गोष्टी सातत्यानं त्याचा उच्चार होत आला आणि त्याचा जागर होत आला की आपल्याला जर व्यवस्थितपणे या जगामध्ये जगायचं असेल तर शक्ती पाहिजे, पण ती शक्ती आपल्यासह सर्वांच्या उत्कर्षासाठी कारणीभूत व्हायची असेल तर त्या जोडीला भक्ती पाहिजे. भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम या महाराष्ट्रानं आजवर अनुभवलेला आहे. आणि तो एक अभूतपूर्व काळ त्या काळी होता. 300-350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीच्या माध्यमातून संबंध भारतातील ऋषीमुनींचा हा भागवत धर्म, आमचे सर्व धर्मग्रंथ आणि त्यातील हा अध्यात्म विचार तो जगवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी, सामान्य माणसाचा एक स्वातंत्र्यानं जगण्याचा अधिकार तोही टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली नाही. त्यासाठीच ते अवतीर्ण झाले होते. त्यांचा अवतीर्ण होण्याचा आजचा हा दिवस आहे 19 फेब्रुवारी. अर्थात समाज म्हटलं की वेगवेगळ्या मान्यता तिथे आल्या, वेगवेगळे विचार आले.
आणि वेगवेगळ्या विचारांमध्ये महापुरुष देखील सापडले जातात. म्हणून जयंती तारखेवर करायची की तिथीवर, म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा या वादात अडकवलं, त्यांना सुद्धा सोडलं नाही. हरकत नाही. मी तर त्याचा सकारात्मक अर्थ असा घेतो की तिथी आणि तारीख याच्यामुळे महाराष्ट्राला 2 वेळा शिवजयंती अनुभवता येते, ही चांगलीच गोष्ट आहे. त्या वादाला आपण नकारात्मकपणे पाहण्यापेक्षा सकारात्मकपणे पाहायला काय हरकत नाही, कारण दोन्ही गोष्टी म्हणणं एकच आहे. तिथी आणि तारीख या 2 गोष्टी एकाच वेळी एकत्र येत नाही, कारण मराठी तिथी आणि इंग्रजी तारीख यामध्ये सतत तफावत येत असते. आणि म्हणून आपले जे सप्ताह होतात त्याच्यात तिथी फिक्स असतात, पण दरवेळेला तारखा मागे पुढे होतात. तेव्हा 19 फेब्रुवारी हा महाराजांचा जयंती दिन आणि संबंध महाराष्ट्रात, भारतभरात आणि जगभरात सुद्धा. मला काल कुणीतरी एकानं सांगितलं की अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्यकारभार या विषयावर 100 मार्काचा पेपर घेतला जातो. म्हणजे या राजाची थोरवी किती मोठी आहे. अमेरिकेसारखा प्रगत देश आता या काळात सुद्धा त्याची नवीन पिढी घडवत असताना, त्यांना नवीन दृष्टिकोन देत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श त्यांच्या पुढे ठेवत असेल, अभ्यासक्रमामध्ये तो विषय सामावून घेतला जात असेल, तर या राजाची जी व्याप्ती आहे ती फार थोर आहे. आता इथे शिवचरित्र सुरू आहे, त्यामुळे मला फारशा बारकाईने गोष्टी सांगण्याची गरज नाही. मी राजांच्या चरित्रातील काही वैशिष्ट्य मला जी वाटतात माझ्या दृष्टिकोनातून तेवढी आपल्यापुढे फक्त मांडतो. अगदी मला एकानं हेही सांगितलं की पाकिस्तानामध्ये सुद्धा आदर्श राजवट आणि आदर्श राजा कसा असावा याच्यासाठी बिनदिक्कतपणे अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदरपूर्वक सांगितलं जातं. पण पाकिस्तानात छत्रपती शिवाजी महाराज चालतात, अमेरिकेत चालतात, परंतु आमच्याकडे का चालत नाही हे काही कळत नाही. आम्हीही शिकतो, परंतु दुर्दैवानं आम्हाला कधी कधी योग्य तो इतिहास सांगितला जात नाही, कधी कधी अयोग्यच इतिहास आमच्या पुढे मांडला जातो. पण मला असं वाटतं आता एक काळ संपलेला आहे की कुणीतरी पोथी वाचावी आणि आपण ऐकावं, कुणीतरी कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगावून आपण ऐकावं, हा काळ राहिलेला नाही. आता प्रत्येक नागरिक हा सुजाण झालाय, सुशिक्षित झालाय. का बरं फक्त व्याख्यात्यांच्याच व्याख्यानावर आपण विश्वास ठेवायचा? का बरं फक्त पुस्तक लिखाण केलेल्यांच्याच लेखणीवर विश्वास ठेवायचा? आपणही स्वतः काही शोध घेतला पाहिजे की खरं चरित्र राजांचं नेमकं काय, ते कोण होते, त्यांचा दृष्टिकोन काय होता. आणि अशा रीतीनं खरा शोध जर सामान्य माणसानं सुरू केला तर महाराजांच्या खऱ्या चरित्रापर्यंत पोहोचणं शक्य आहे. चरित्र महाराजांचं तसंही उपलब्धच नाही. कथात्मक दृष्टीनं, काही संदर्भांच्या दृष्टीनं आपल्याला ते सांगितलं जातं. अजूनही स्वतंत्र चरित्र ग्रंथ, महाराजांवर कादंबरी लिहिली गेली असेल, महाराजांचा इतिहासही काही भाग लिहिला गेला असेल, पण चरित्र तंतोतंत लिहिण्याचं धाडस आतापर्यंत कोणी केलं नाही. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहायचंय, काही इकडं तिकडं झालं तर आगीशी खेळ आहे, त्याच्यामुळे कोणी फारसा पुढाकार घेतला नाही. महाराष्ट्रातल्या काही नेते मंडळींनी सुद्धा लेखकांना आवाहन केलं होतं की जसं अनेक महापुरुषांची स्वतंत्र चरित्र उपलब्ध आहे, शिवबांचं सुद्धा चरित्र असावं. पण अजून तरी कुणी त्या बाबतीत इतिहास लिहिलाय? माझं पुन्हा एकदा ऐका. कादंबऱ्या लिहिल्यात महाराजांवर, नाटकं निर्माण झाली, चित्रपटही काढले, पोवाडेही रचले, पण अजूनही चरित्र लिहिण्याला कुणी धाडस केलेलं नाही. विठाला याचा अर्थ चरित्र लिहिलं नाही म्हणून काही महाराजांच्या चरित्रातील भाग माहिती नाही अशातला भाग नाही. परंतु त्या वादविवादाला थोडस सामोरं नको जायला आपण, म्हणून काही लेखकांनी तसं धाडस नसलंही केलं. पण अनेक संदर्भ महाराजांच्या राजवटीतील आजही वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारानं उपलब्ध आहे. आणि त्या आधारानं म्हणजे अगदी दुष्काळ पडला होता त्यावेळेला महाराजांनी दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना चारा पुरवणं असेल, ज्याला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी देणं असेल, शेत सारा माफ करणं असेल, असे निर्णय घेतले. आणि त्या निर्णयाची काही कागदपत्र
आपल्याला सापडली. अशी अनेक प्रकारची कागदपत्र आपल्याला आढळून येतात. तेव्हा आदर्श राजा, रयतेचा राजा, मला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील रयतेचा राजा हा शब्द खूप भावतो. विचार करावा तेवढा थोडा आहे की भारतामध्ये वेगवेगळे जे राज्य झाले त्यांच्या राजवटी एकतर त्यांच्या धर्माच्या नावाने, कुटुंबाच्या नावाने किंवा त्या राजाच्या स्वतःच्या नावाने त्या राजवटी ओळखल्या गेल्या. मग ती मुघल राजवट असेल, ती आदिलशाही असेल, निजामशाही असेल, पेशवाई असेल, बस एवढे उदाहरण पुरेसे. म्हणजे अनेक राजवटी त्यांच्या कुळाच्या नावाने किंवा त्यांच्या धर्माच्या नावाने ओळखल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे शिवबांचं राज्य एवढंच कोणी त्याला म्हणत नाही. भोसल्यांचं राज्य असंही नाव कोणी त्याला फारसं देत नाही. मराठ्यांचं राज्य असं वारंवार जरी म्हटलं जातं तरी एक शब्द सातत्यानं पुढे येतो, तो म्हणजे रयतेचं राज्य आणि रयतेचा राजा. हे बाकीचे संदर्भ येतात पण सर्वात मोठा संदर्भ शिवरायांच्या राज्याविषयी तो रयतेचा राजा असा येतो. आणि असा संदर्भ भारतातल्या इतर कोणत्याही राजाच्या बाबतीमध्ये येत नाही. मग बाकीच्यांनी राज्य केलं नाही का? त्यांची राजवट नव्हती का? मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये रयतेचा राजा असं का म्हटलं जावं? त्याचं कारण आहे या जनता जनार्दनातील सर्व जाती धर्मीय सर्वसामान्य समुदाय जो असतो त्या समुदायाला तो राजा आपला वाटला पाहिजे. एखाद्या समाजाला तो राजा आपला वाटेल आणि दुसऱ्याला जर नाही वाटला तर तो रयतेचा राजा होऊ शकत नाही. श्रीमंतांना तो राजा आपला वाटत असेल आणि गरीबाला जर वाटत असेल की नाही या राजाची धोरणं आमच्यासाठी योग्य नाही तर तो रयतेचा राजा होऊ शकत नाही. नोकरदारांना व्यापाऱ्यांना वाटत असेल की हा राजा आमचा आहे, पण शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जर वाटत असेल की नाही आमच्या अडचणी सुटलेल्या नाही तर तो रयतेचा राजा होऊ शकत नाही. विठाला